श्री स्वामी समर्थ मित्रांनो, शनी अमावस्येला न चुकता उंबरठ्यावर संध्याकाळी लावा पंचमुखी दिवा. 7 जन्माचे दारिद्र्य नष्ट होईल. मित्रांनो, शनी अमावस्येच्या रात्री उंबरठ्यावर पंचमुखी दिवा लावला तर घरात येते लक्ष्मी, संपत्ती, ऐश्वर्य आणि पिढ्यानपिढ्यांचे दुःख नष्ट होते. कधी विचार केला आहे का, आपल्या घरात पैसा टिकत नाही, कितीही कष्ट केले तरी हातात पैसे राहत नाही आणि पिढ्यानपिढ्यांपासून घरात दारिद्र्य आहे. फक्त एका दिव्याच्या कृपेने तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण वंशाला दारिद्र्याच्या अंधारातून मुक्त करता येईल. हे जर मी सांगितलं तर? होय मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे यामागचा पौराणिक महत्त्व, दिवा लावण्याची योग्य पद्धत, कोणते तेल वापरावे, 3 वेळा का लावावा आणि फक्त पंचमुखी दिवाच का महत्त्वाचा आहे. नंबर 1. शनी अमावस्या म्हणजे काय? अमावस्या म्हणजे चंद्र नाहीसा होतो, काळोख पसरतो. या दिवशी शनीची विशेष कृपा आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी उपाय केले तर त्याचे तीव्र परिणाम होतात. शनी अमावस्या ही कर्मफळ देणारी, दारिद्र्य नष्ट करणारी, नकारात्मक ऊर्जा हटवणारी विशेष रात्र मानली जाते. पौराणिक आधार असा आहे, महाभारतात शनिदेवाला कर्माचा न्यायाधीश म्हटले आहे. या दिवशी ते विशेष सक्रिय होतात. 2. उंबरठ्यावर दिवा का लावावा? उंबरठा म्हणजे घरात प्रवेशाचा दरवाजा. लक्ष्मी घरात यायची की नाही हे उंबरठ्यावरूनच ठरतं. दिवा लावल्याने लक्ष्मीला घरात येण्यासाठी आमंत्रण दिल्यासारखे होते. नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाहीत. घरात नेहमी प्रकाश, सुख आणि समृद्धी येते. नंबर 3. आता पंचमुखी दिवाच का लावायचा? 5 मुख म्हणजे पंचमहाभूत: आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी. या 5 दिशांचा संतुलन: ईशान, अग्नी, नैऋत्य, वायव्य आणि मध्य. 5 प्रकारची समृद्धी: धन, धान्य, ऐश्वर्य, संतान, आरोग्य. 5 देवतांचा आशीर्वाद: गणपती, शिव, विष्णू, लक्ष्मी, सरस्वती. म्हणूनच एकमुखी किंवा द्विमुखी नव्हे तर पंचमुखी दिवाच शक्तिशाली परिणाम करतो. नंबर 4. दिव्यात कोणते तेल वापरायचे? तिळाचे तेल शनिदेवाला प्रिय, याने पाप नष्ट होते. सरसो म्हणजे मोहरीचे तेल नकारात्मकता दूर करते. तसेच शुद्ध घी म्हणजेच तूप लक्ष्मीला आवडते, धन लाभासाठी उपयोगी. आणि उत्तम परिणामासाठी दिव्याच्या 5ही मुखात तिळाचे तेल वापरणे श्रेष्ठ मानले जाते. नंबर 5. उंबरठ्यावर दिवा लावण्यापूर्वी पूजा कशी करावी? घर स्वच्छ करणे. उंबरठा, मुख्य दरवाजा आणि घराच्या आतल्या भागाची स्वच्छता करा. उंबरठ्यावर झाडू मारून आणि पाणी घालून साफ करा. स्वास्तिक व चिन्ह काढणे. उंबरठ्यावर स्वास्तिक किंवा ओम लिहा. काळ्या किंवा लाल रंगात स्वास्तिकाचा अर्थ सकारात्मक ऊर्जा आकर्षित करणे. दिव्याच्या जागेची तयारी: पंचमुखी दिवा स्वच्छ धुवून ठेवा. दिव्यात तिळाचे तेल किंवा शुद्ध तूप वापरा. उंबरठ्याची पूजा कशी करायची? दिव्याच्या समोर उभे राहा. ओम शन शनेश्वराय नमः हा मंत्र 108 वेळा उच्चार करा. दिव्याभोवती काळ्या तिळाचे दाणे, नाणी, उडीद आणि हलके फुले अर्पण करा. मनाशी शनिदेव व लक्ष्मी माता यांची प्रार्थना करा. माझ्या घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि पैशाचे मार्ग मोकळे करा. दिवा पेटवण्याची पद्धत: पंचमुखी दिवा संध्याकाळी शनी अमावस्येच्या रात्री पेटवा. दिव्याचा प्रकाश घरात नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि सकारात्मक ऊर्जा स्थिर करतो. नंबर 6. हा उपाय केल्याने पैशाचे सर्व मार्ग मोकळे होतात. उंबरठ्यावर पंचमुखी दिवा लावल्याने घरातील संपत्तीचा प्रवाह सुरळीत होतो. जुन्या आर्थिक अडचणी हळूहळू कमी होतात, दूर होतात. पैशाचे सर्व मार्ग मोकळे होऊ लागतात.
नोकरी, व्यवसाय, गुंतवणूक आणि अनपेक्षित लाभ मिळतात. घरात लक्ष्मी स्थिर होते, पैशाची कमतरता मिटते. घरातील सदस्यांवर आर्थिक समस्या प्रभाव टाकत नाहीत. पिढ्यानपिढ्यांपासूनचं चालत आलेल्या दारिद्र्याचा नाश होतो. नंबर 7. दिवा कोणत्या वेळी लावावा? मित्रांनो, 3 संध्याकाळी दिवा लावणे अत्यंत शुभ. म्हणजेच 3 सांजेला हा दिवा लावणे अत्यंत शुभ. सकाळची पहाट सूर्योदयाच्या आधी किंवा सूर्योदयाला, मध्याह्न, दुपार, सायंकाळ, संध्याकाळी सूर्यास्तानंतर, अंधार पडल्यावर. विशेष करून शनी अमावस्येच्या रात्रीचा संध्याकाळी लावलेला दिवा अत्यंत प्रभावी ठरतो. नंबर 8. दिवा लावण्याची पद्धत काय? घर स्वच्छ करून घ्या. उंबरठ्यावर स्वास्तिक किंवा ओम काढा. पंचमुखी दिवा स्वच्छ धुवून ठेवा. दिव्यात तिळाचे तेल भरून कापूस 5 वातींनी पेटवा. प्रथम शनिदेवाचे स्मरण करा, मग लक्ष्मी माता आणि श्री विष्णूला प्रार्थना करा. दिव्याभोवती काळ्या तिळाचे दाणे, काळे उडीद, नाणे ठेवून अर्पण करा. दिव्याच्या प्रकाशात ओम शनेश्वराय नमः हा मंत्र 108 वेळा म्हणा. नंबर 9. स्कंदपुराण, पद्मपुराण आणि शनी महात्म्य ग्रंथात याचा उल्लेख आहे की अमावस्येच्या काळोखात जो शनीचे पूजन करतो त्याला पिढ्यानपिढ्याचे दारिद्र्य नष्ट होऊन त्याच्या घरात लक्ष्मीचा वास होतो. याबद्दलची कथा एक अशी आहे. एक गरीब ब्राह्मणाने शनी अमावस्येला उंबरठ्यावर दिवा लावला. त्यानंतर त्याच्या घरात 7 पिढ्या सतत संपत्ती, वैभव आणि सुख नांदत राहिले. या उपायाचे फायदे असे आहेत. दारिद्र्य नष्ट होते, पिढ्यानपिढ्यांची अडचण दूर होते, घरातील कलह, वादविवाद कमी होतात, पैसा टिकतो, नवे स्रोत मिळतात आणि पर्यायाने लक्ष्मी स्थिर होते. घरात सकारात्मक ऊर्जा येते, आरोग्य, मानसिक शांती मिळते. नंबर 11. लक्ष्मीप्राप्ती व आर्थिक समस्या निवारण. जर उंबरठ्यावर दिवा लावल्याने घरात पैशाचा मार्ग उघडतो. जुनी कर्ज, न भरलेली देणी हळूहळू सुटतात. अनपेक्षित धनलाभ, शुभ कामे सुरू होतात. व्यवसायात प्रगती, नोकरीत स्थिरता येते. तसेच शनी अमावस्या ही फक्त काळोखाची रात्र नाही, तर दिवा लावून लक्ष्मीचे स्वागत करण्याची संधी आहे. पंचमुखी दिव्याचे सामर्थ्य म्हणजे नकारात्मकता संपवणे आणि सकारात्मकता घरात स्थिर करणे. योग्य श्रद्धा, विश्वास आणि पद्धत वापरून दिवा लावल्यास पिढ्यानपिढ्या तुमच्या घरात श्रीमंती, सुख, ऐश्वर्य नांदेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.